पंजाबमध्ये महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर शेख याला काही दिवसापूर्वी अटक झाली होती। याच वेळी हिंद केसरी आबा वेताळ यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती। आता त्याला जामीन मंजूर झालाय। नक्की काय प्रकार आहे हा आपण आबा वेताळ यांच्याकडनं जाणून घ्या। आबा, नक्की सिकंदर शेख बाबत काय घटना घडली? प्रथमतः मी सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रातील जे सर्व पत्रकार बांधव आहेत त्यांना मी कुस्ती क्षेत्राच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांचं आभार मानतो। सिकंदर शेख वरती पंजाबमध्ये चुकीच्या रीतीने शस्त्र विक्री करतो म्हणून गुन्हा दाखल झाला। सर्व महाराष्ट्रातील जे कुस्ती शौकीन आहेत, सिकंदर शेखला मानणारा जो वर्ग आहे तो असा एका ह्याच्यात अडचणीत आल्यासारखं झालं सर्वांना। आणि एवढे जे सिकंदर शेख वरती वाईट वाईट कमेटी यायला लागल्या, प्रसार माध्यम त्याच्या विरोधात जायला लागली, कोणच पुढे येत नव्हतं। ही माझ्या गोष्ट लक्षात आल्यानंतर मी स्वतः सिकंदर शेखला लहानाचा मोठा होताना पाहिले। मी पुढे आलो, स्वतः लक्षात चुकीचं आहे, लक्षात आलं माझ्या की अशी गोष्ट घडली नसणार आहे। आणि मी अर्जंट माझे जे कराड तालुक्यातील पत्रकार मित्र आहेत त्यांना फोन केला की आपल्याला असं असं चुकीचं घडतंय, ते मला पत्रकार परिषद, त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद लावली आणि मी 2-3 मुद्दे त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले। एक मुद्दा मांडला की सिकंदर शेखला वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात। दुसरा मुद्दा मांडला की सिकंदर शेख आर्मीमध्ये हवालदार या पदावरती होता, त्याला कायदा आणि शस्त्र या दोन्हीचं चांगलं ज्ञान आहे। आणि अजून एक मुद्दा मांडला की त्याला 3 लाखापासून 15 लाखापर्यंत बक्षीस कुस्ती खेळल्यानंतर मिळतं, ही महाराष्ट्राच्या जनतेला कोणालाही माहित नव्हतं। आणि तर त्याला शस्त्र विकायची गरज काय, आणि पटली गोष्ट सर्व जे राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांना पटली, जे तपास अधिकारी आहेत त्यांना पटली, सामाजिक क्षेत्रात काम, त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की सर्व प्रसार माध्यमाने त्याची बाजू चांगली लावून धरली। त्यामुळे राजकारणी लोक पुढे आली, सामाजिक क्षेत्रातली लोक पुढे आली आणि त्याला जामीन होण्यास त्याची मदत खूप झाली। आमच्या कुस्ती क्षेत्रातले एक हिरा वाचला, आमचं कुस्ती क्षेत्र बदनामी वयाचं वाचलं आणि त्याचं करिअर वाचलं सिकंदरचं। खूप ही महत्वाची गोष्ट आहे। सिकंदर जर आत गेला असता, सुटला नसता, तर पूर्ण त्याच्या आयुष्याची बर्बादी झाली असती। आणि एक चांगली गोष्ट माझ्या हातून घडली असं मला वाटते। मी खारीचा वाटा उचलला आणि त्याला साथ मिळाली सर्व प्रसार माध्यमांची। खरं तर कुठंतरी एक मातीतला पैलवान बदनाम होत होता, त्याला अटक झाली होती। अशा वेळी महाराष्ट्रातून काही कुस्तीप्रेमी किंवा कुस्तीतल्या लोकांनीही त्याच्या विरोधात गेले, हे कुठंतरी क्लेशदायक वाटतं। आता काय लोक विरोधात गेली, आता ती ज्येष्ठ लोक आहेत, त्यांच्या बरोबर बोलणं मला योग्य वाटत नाही। परंतु सिकंदर शेखचं करिअर डावावं लागला असताना त्याच्या विरोधात त्यांनी नाही बोलायला पाहिजे होतं। कारण कुस्ती क्षेत्रातील जी लोक आहेत, आमचे पैलवान मंडळी, त्यांचं नाव खूप मोठं असतं पण बुद्धी खूप लहान असते, ही बाहेरच्या लोकांना माहित नाही अजून। खरं तर उत्तर भारतामध्ये सिकंदर शेख ज्या पद्धतीने 2017 पासून आतापर्यंत ज्या पद्धतीनं तिथल्या पैलवानांना हरवतोय, तिथल्या पैलवानांना चितपट करतोय, महाराष्ट्राचं नाव त्या ठिकाणी होतंय, उत्तर भारतात ही कुठेतरी त्याला अडकवण्याचा प्रयत्न झाला असं वाटतंय का? सिकंदर शेखला 2018 पासून 2025 पर्यंत बऱ्याच वेळा तिथं त्याला मारण्या वाद बी घातला। सिकंदर बरोबर धमक्या सिकंदरला यायच्या, तू पंजाब, हरियाणा आणि दिल्ली, हिमाचल या राज्यामध्ये कुस्ती खेळायला येऊ नको, का तिथले जे टॉपचे पैलवान आहेत मारुती माने आणि गणपतराव आंदळकर आबा यांच्यानंतर जर कोण महाराष्ट्रात वाघ जन्माला आला असेल तर तो सिकंदर शेखला। तिथं जाऊन त्यांच्या गावामध्ये जाऊन तो छातीवर त्यांच्या बसायचा आणि त्यांना वाटायचं की बाबा तू येऊ नकोस, तरी तो जायचा काय थांबला नाही। त्यामुळे त्याला अडकवलं। ह्याच्या आधी पण अशा घटना घडल्या। सुशील कुमार यांनी आपल्या नरसिंग यादव पैलवानांना डोप टेस्ट मध्ये अडकवलं, त्याच्या जेवणामध्ये काहीतरी घालून। परत राहुल आवारचे डीवायएसपी, पोलीस खात्यातील लोक ऐकत असतील तर त्यांनी जरूर ऐकावं। डीवायएसपी नरसिंग यादव, डीवायएसपी राहुल आवारे, या राहुल आवारेला तरी खेळूनच दिलं नाही। त्यानं 10-12 वेळा पाडलेल्या मुलाला ऑलिम्पिकला पाठवलं। नरसिंग यादवचं ऑलिम्पिकला मेडल बसलं असतं, त्याला डोप टेस्ट मध्ये अडकवलं। आदरणीय गुरुवारे काका पवार यांना अन्याय करून त्यांना ऑलिम्पिक मधून बाद केलं। हा आपल्या देशातील महाराष्ट्रातला 4था पैलवान आहे, फक्त त्याला पद्धत वेगळी वापरली, त्याला अडकवलं, ती वेगळ्या गोष्टीनं अडकवलं, परंतु यशस्वी झाला आपण त्याला बाहेर काढण्यात। खरं तर या
कुस्तीतल्या राजकारणावर तुम्ही थोडक्यात काय सांगाल की हे राजकारण थांबलं पाहिजे का आणि पैलवानांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे? हे राजकारण खूप चुकीचं आहे, कारण सिकंदर सारखा, राहुल आवरे सारखा किंवा नरसिंग यादव सारखा हजारात किंवा लाखात एक खेळाडू जन्माला येतोय आणि त्याला जर प्रगती होत असताना कोण जर पाय ओढत असले तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. कुस्तीमध्ये खूप कष्ट करावं लागतं, खूप खुराक खावा लागतो. गरीब घरातील सर्व पैलवान मंडळी आहे ती, म्हणून ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे, जेणेकरून कुस्ती क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि गोरगरीब मुलांना न्याय मिळेल. तर या ठिकाणी गोरगरीब घराण्यातील हे पैलवान येत आहेत, तेव्हा कुस्तीत राजकारण येऊ नये अशी आशा हिंदकेसरी आबासाहेब वेताळ यांनी व्यक्त केली आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.